जलजीवन योजना आणि घरकुल योजनेची अंमलबजावणी अतिशय संवेदनशीलपणे होण्याची आवश्यकता आहे. योजनांची कामं सुरू असलेल्या ठिकाणी स्वतः पाहणी करा आणि कामातील त्रुटी दूर करा, अशा सूचना संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीच्या आढावा बैठकीत दिल्या. ग्रामीण भागातील नागरिक जेव्हा एकाच विषयावर 4-5 वेळा तक्रारी करतात तेव्हा निश्चितच त्या तक्रारींमध्ये तथ्य असतं आणि त्यावर तातडीनं सुधारणा करणं प्रशासनाची जबाबदारी आहे. कामं चांगली झाली तर नागरिकांच्या तक्रारी कमी होतील. त्या दृष्टीने प्रत्येक विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन निर्णय करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. महायुती सरकारच्या माध्यमातून जलजीवन योजना कार्यान्वित करण्यात आली, मात्र योजनेच्या कामात अद्यापही त्रुटी असल्याच्या तक्रारी येत आहेत. याचं गांभीर्य पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून 1 महिन्याच्या आत योजनांच्या बाबतीत सविस्तर अहवाल देण्यास त्यांनी सांगितलं. यापुढे दर महिन्याला आपण आढावा घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. घरकुल योजनेच्या संदर्भात सुद्धा चांगलं काम झालं पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेत तालुका कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेण्याचंही आमदार खताळ यांनी सूचित केले. विकास अधिकारी बीडीओ साहेबांचा आग्रह होता लाभार्थ्यांना सुद्धा आपण या आढावा बैठकीमध्ये, कारण आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जर आपण एवढं काम करतोय तरी काम बी दिसलं पाहिजे. त्यामुळे आज एक ठराविक लाभार्थ्यांची संख्या मोठी हजारोमध्ये, परंतु आज प्रत्येक विभाग असेल, तुमचा बचत गट असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन असेल, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य या सगळ्या विभागाच्या वतीने एक ठराविक लाभार्थ्यांना आपण आज इथं प्रमाणपत्र आणि लाभ देण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय. चांगल्या पद्धतीने आज या केंद्राच्या असेल, राज्याच्या असेल, सर्व योजना तुम्ही अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, हा प्रत्येक कुटुंबापर्यंत, तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. त्याबद्दल तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. कारण आज गावचा विकास करायचा म्हणलं, गावचा गाडा आखायचं म्हटलं तर नुसतं राजकीय लोकांच्या तो हाकल्या जाणार नाही. त्यासाठी प्रशासनाची सुद्धा जोड लागते. आज संगमनेर सारख्या ठिकाणी काम करताना किती ताऱ्यावरची कसरत तुम्हाला लोकांना करावं लागते मला त्याची कल्पना नाही. आमच्याकडून तेवढा त्रास होत नाही, पण माझी लोकांकडून तुम्हाला भरपूर त्रास होतो. प्रयत्न केला जातो, चुकीचे काम करण्यासाठी दबाव टाकला जातो, आग्रह केला जातो, परंतु त्यावरही मात करून तुम्ही सगळे चांगल्या पद्धतीने काम करताय, त्याचा खरंच मला अभिमान आहे. कारण आज ग्रामसेवकांची संख्या बघितली तर ती सुद्धा कमी आहे. एकाकडे 2-2, 3-3 गावच्या जबाबदाऱ्या, व्यतिरिक्त इतर कामं, इतर योजना, सगळ्याच गोष्टी बघून तुम्हाला पुढं काम करायचं असतं. पण तरी सुद्धा तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडताय. आरोग्य विभाग असेल, सगळेच विभाग असेल, आपल्या आज बचत गटाच्या माध्यमातून आता मी बघितलं किती काळजी आपलं सरकार, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत आहे. लहान मूल जन्माला येण्याच्या आधीपासून त्याच्या मातेची काळजी घेणं सुरू होतं. त्या बाळाला जन्माला आल्यानंतर त्याची काळजी घेतली जाते. त्या घरामध्ये जर आमची लाडकी कन्या जन्माला आली तर तिची लाडकी लेक आली तर तिची सुद्धा काळजी घेतली जाते. हे सगळं करताना खरंच गावातील प्रत्येक कुटुंब, म्हणजे जे या योजनेची त्याला गरज आहे ते सुद्धा तुम्ही लोक लाभ देण्याचा त्यांना प्रामाणिक प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतो. आज लाभ देताना बघितलं दिव्यांग बांधवांना सुद्धा त्या योजनेचा लाभ मिळतो. शालेय विद्यार्थ्यांना सायकलसाठी जाण्या येण्यासाठी सायकलची सुद्धा आता ठीक आहे, मागणी जास्त असते, परंतु आपल्याला कमी प्रमाणात देता येतं, पण तरी सुद्धा तो एक समतोल राखून तुम्ही सगळ्यांना चांगल्या पद्धतीने त्या योजनेचा लाभ मिळवून देताय. ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. आकडेवारी बरीच बघितली, त्यामध्ये उद्दिष्ट बरेच आहेत, पात्र आहेत, मग सगळंच दिव्यांगांचं विवाह अनुदानापासून, झेरॉक्स मशीन पासून, पिठाची गिरणी, सगळ्याच कितीतरी अशा काही योजना आहेत का ज्या गावचा गावगाडा चालवताना त्या गावगाडा हाकणाऱ्या सरपंच, उपसरपंच असेल किंवा ग्रामपंचायतच्या सदस्यांना सुद्धा बऱ्याच वेळेस या योजनांची सांगड घालता येत नाही. कारण योजना किती आहेत. कृषी विभाग झाला तर कृषीच्या वेगळ्या योजना आहेत, आरोग्याच्या वेगळ्या आहेत, शिक्षणाच्या वेगळ्या आहेत. या सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा निश्चित चांगला प्रयत्न सुरू असतो. त्यामुळं आता लाभार्थ्यांच्या याच्यामध्ये
तर ज्यांना ज्यांना मिळालंय मी त्यांचंही अभिनंदन करत आणि जे राहिले निश्चित त्यांना पुढच्या याच्यामध्ये कसं आपल्याला अजून या योजनेचा लाभ देता येईल यासाठी सुद्धा आपला प्रयत्न निश्चित राहील. परंतु तुमची जबाबदारी राहील. हे जे काम होतं हे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल, तसेच आपले ग्रामविकास विभागाचे मंत्री महोदय आदरणीय जय गोले साहेब असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करताना आज गावाचा विकास होण्यासाठी सगळ्या पद्धतीने निधी दिला जातो. जिथं निधी तुमच्याकडून कमी पडतो तिथं आम्ही जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून देतो, आमच्या स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून देतोय. त्याच्यानंतर आरोग्य विभाग असेल त्यांना सुधारणा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच मला सुद्धा जॉईंट व्हिजिट करण्याबाबत साहेबांनी काही सूचना दिलेल्या आहेत. साहेबांना मी आश्वासित करतो साहेब, आज आपण जे जे मुद्दे आम्हाला निदर्शनास आणले आणि ज्या ज्या उणिवा आमच्या विभागाच्या वतीने आमच्याकडनं ज्या ज्या राहिल्या आहेत सर, तर त्या आम्ही पुढील 1 महिन्यात पूर्तता करून घेऊ. तसेच साहेब मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की यापुढे ज्या प्रकारच्या तक्रारी आज उपस्थित झालेल्या आहेत तर त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि बैठकीला गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, भाजप मंडलाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे, श्रीकांत गोमासे, अमित नवले आदींसह सर्वच विभागाचे अधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जलजीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम, घरकुल योजना, आरोग्य, पशुसंवर्धन, ग्राम पाणी पुरवठा, शिक्षण, कृषी, एकात्मिक बालविकास प्रकल्प, उमेद बचत गट आदी विभागांबाबत अनेक तक्रारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांच्यासमोर मांडल्या. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर.